स्क्रीनवर दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्या आणि वाचन करा, समजून घ्या प्रत्येक ठिकाणी काय आहे ते, आणि आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करू. प्रिय विद्यार्थी मित्रहो, आपण मागील भागामध्ये टाइप्स ऑफ अकाउंट अँड रूल्स फॉर जर्नलायझेशन्स याबद्दल माहिती पाहिलोत. पण हे युनिट अतिशय महत्त्वाचं असल्या कारणानं आपण याची आणखी मागच्या युनिटमध्ये जे उजळणी करायची आहे, कारण आपण BCom प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेत असताना 11वी 12वी ज्यांचं कॉमर्स झालेलं आहे त्यांच्यासाठी हे बेसिक माहिती तुम्हाला अगोदरच मिळाली आहे. पण आपल्या आता BCom प्रथम वर्षामध्ये नवीन जे की शाखा बदलून आलेले जे आर्ट्स अँड सायन्स फॅकल्टीची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी हा युनिट अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या युनिटवरच आधारित पुढचे पूर्ण कॉमर्समधले जेवढे अकाउंट्सचे भाग आहेत तेवढे सगळे अकाउंटचे भाग या युनिटवर आधारित आहेत. म्हणून पुन्हा पुन्हा आपण याच युनिटविषयी माहिती घ्यावी अशी वाटते. मग आपणाला अकाउंटचे प्रकार जे सांगितलेले आहेत ते 3 प्रकार सांगितलेले आहेत: पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंट. इम्पर्सनल अकाउंटमध्ये 2 अकाउंट होतात, रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट. पर्सनल अकाउंट म्हणजेच व्यक्तीशी संबंधित खाते. आता पर्सनल अकाउंट 3 प्रकारचे पर्सनल अकाउंट म्हणता येतात आपणाला. एक आहे नॅचरल पर्सन, ज्यांना जीव आणि आत्मा आहे, ज्यांचं नाव ठेवण्यात येतंय. उदाहरणार्थ प्रदीप, महेश, मयुरी, राम, लक्ष्मण, सीता इत्यादी. तसंच लीगल पर्सन म्हणजे ज्याला आर्टिफिशियल पर्सन असं देखील म्हणतात, म्हणजेच कृत्रिम व्यक्ती. आता कृत्रिम व्यक्ती म्हणजेच काय? बँक, शाळा, कॉलेजेस, एखादं क्लब, ग्रंथालय यांची जी नावं आपण ठेवतो त्याला आपण लीगल किंवा आर्टिफिशियल पर्सन असं आपण म्हणतो. तसं आहे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. आता रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन म्हणजेच काय? डेटर्स, क्रेडिटर्स. तर हे झाले आपले पर्सनल अकाउंटचे प्रकारमध्ये. पहिला प्रकार मेन हा पर्सनल अकाउंट आहे. पण पर्सनल अकाउंटमध्ये 3 प्रकार, जे की नॅचरल पर्सन, लीगल पर्सन आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. हे मागच्या युनिटमध्ये आपण अभ्यास केलेला आहे, पण वारंवार याच्यासाठी सांगतो की शाखा बदलून आलेल्या मुलांना हे शब्द थोडे नवीन वाटतात. आणि तर मग या पर्सनल अकाउंटचा जे जर्नल एंट्रीज करावायचे आहेत तर त्याचा रूल्स काय आहे की डेबिट द रिसिव्हर ऑफ द बेनिफिट आणि क्रेडिट द गिव्हर ऑफ द बेनिफिट. लाभ घेणाऱ्याचे खाते नावे करा आणि लाभ देणाऱ्याचे खाते जमा करा. इम्पर्सनल अकाउंटमध्ये 2 प्रकार पडतात. एक आहे रिअल अकाउंट, दुसरं आहे नॉमिनल अकाउंट. रिअल अकाउंट म्हणजे वास्तविक खाते, हे असेट्सशी रिलेटेड असतात, संपत्तीशी संबंधित असतात. आता संपत्ती म्हणजेच काय? तर कॉम्प्युटर, फर्निचर, कॅश, लँड, मशिनरी ही झाली आपली संपत्ती. आता संपत्तीमध्ये देखील 2, टँजिबल आणि इनटँजिबल. टँजिबल म्हणजे मूर्त संपत्ती, ही सगळी आपली मूर्त संपत्ती होती. इनटँजिबल असेट्स देखील असतात, त्याला अमूर्त संपत्ती असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल गुडविल. तर या रिअल अकाउंटचा जो नियम आहे तो नियम आहे डेबिट व्हॉट कम इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे करा, जाणाऱ्या संपत्तीचे खाते जमा करा. हा आहे झाला नियम. त्याच्यानंतर आहे नामधारी खाते, त्याला म्हणतो आपण नॉमिनल अकाउंट. आता नॉमिनल अकाउंट हे
एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम अँड गेन. खर्च, नुकसान, उत्पन्न आणि फायदा याच्याशी संबंधित आहे. आता खर्च कशाला म्हणावं? फॉर एक्झाम्पल सॅलरी, वेजेस. लॉस कशाला म्हणावं? फॉर एक्झाम्पल डिस्काउंट, लॉस बाय फायर, बॅड डेट्स. इन्कम कशाला म्हणावं? डिस्काउंट रिसिवड, डिव्हिडंड रिसिवड, इंटरेस्ट रिसिवड, रेंट रिसिवड. आणि गेन कशाला म्हणावं? फायदा कशाला म्हणावा? तर प्रॉफिट ऑन सेल ऑफ फर्निचर. हे आपणाला खर्च आणि उत्पन्नाशी संबंधित असतात. मग आता याचं रूल्स काय? तर डेबिट ऑल द एक्सपेन्सेस ऑर लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम, गेन ऑर प्रॉफिट. खर्च किंवा नुकसान झाल्यास नावे करावे, उत्पन्न किंवा फायदा झाल्यास जमा करावे. तर हे बेसिक 3 रूल्स, यालाच आपण गोल्डन रूल्स असं देखील म्हणतो, कारण या 3 नियमावर आधारितच लेखाकर्माचे पूर्णपणे जेवढे भाग आपल्याला पाहायचे आहेत तेच आधारित आहेत. तर मग या 3 नियमावर आधारित आज आपण जर्नल एंट्रीज कसं करावं यासाठी आपण प्रॉब्लेम घेऊत. प्रॉब्लेम आपल्या स्क्रीनवर आहे, ते वाचन करा आणि या नियमाचं अवलोकन करून आपण आपल्या या ट्रान्झॅक्शनचं जर्नल एंट्रीज कसे करावे ते आता आपण पाहू. चला तर मग प्रॉब्लेम सॉल्व करू. प्रॉब्लेम आहे आपल्या जवळचा. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ महेश. महेशच्या पुस्तकात खालील व्यवहारांच्या रोजकीर्द नोंदी द्या. मग आपणाला मागच्या भागामध्ये जर्नलचा आपण प्रोफॉर्मा पाहिलेला होता. तर जर्नल कॉलम करा डेट, पर्टिक्युलर, LF, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज. मग प्रॉब्लेम काय होता? फर्स्ट ट्रान्झॅक्शन्स, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 2 लाख. आता किती तारखेला व्यवहार झालाय तर ते पहिल्यांदा वर्ष टाकायचं, त्याच्यानंतर मंथ घ्यायचा आणि त्या महिन्यातली कोणती तारीख होती ती घ्यायची. 1 जानेवारी. काय सांगितलेलं आहे? स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. आता 2 लाख रुपयानं व्यवसायाची सुरुवात केली. आता व्यवसाय सुरुवातीला जी रक्कम घेतो त्याला आपण कॅपिटल असं म्हणतो. बरं काय? तर आपल्याला व्यवसायात रक्कम येते कॅश अकाउंट DR टू. आता कोणाचं कॅपिटल आहे? महेशचं कॅपिटल. महेश कॅपिटल अकाउंट आता महेश कॅपिटल अकाउंट म्हणून लिहा किंवा टू कॅपिटल अकाउंट म्हणून लिहिलं तर चालते, कारण व्यवसायात रोख येते म्हणून येणारी संपत्ती आहे, येणारी संपत्ती डेबिट करायचं आहे म्हणून कॅश अकाउंट डेबिट. आणि महेशचं कॅपिटल लाभ देणारा कोण आहे? महेश आहे. आणि ही आहे पर्सनल अकाउंट म्हणून पर्सनल अकाउंटचा नियम काय? लाभ देणाऱ्याचे खाते जमा करा म्हणून टू महेश कॅपिटल अकाउंट. किती रुपयाने व्यवसायाची सुरुवात करायली? 2 लाख रुपयाची. आणि हे नोंद लिहित असताना ही नोंद कशाची आहे हे लिहिण्याचं कारण म्हणजे त्याला आपण नॅरेशन म्हणतो. नॅरेशन हे बीइंग या अक्षरापासून सुरुवात करायचं. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश.
त्याच्यानंतर सेकंड काय आहे पहा तुमच्याकडे, कमांड्स द बिझनेस विथ कॅश ₹2000, गुड्स 1000 अँड फर्निचर ₹2000. कधी कधी वरचं ट्रान्झॅक्शन विचारल्या जाते आणि केव्हा केव्हा या कंबाईंड आपल्याला आयटम देतात आणि त्याची कंबाईंड एंट्री आपल्याला देखील करता येते. कधी या ट्रान्झॅक्शन पासून देखील व्यवसायाची सुरुवात करतात. म्हणून व्यवसायाची सुरुवात रोख ₹2000, वस्तू 1000च्या आणि ₹2000 फर्निचर आणून व्यवसायाची सुरुवात केली असं आपल्याला सांगितलंय. सुरुवात केली म्हटलं की आपण कॅपिटल आणला असं आपण म्हणतो. म्हणून लिहून घ्यायचं आता काय, कॅश अकाउंट डेबिट. आणखी काय आणले, गुड्स अकाउंट डेबिट, फर्निचर अकाउंट डेबिट, कॅश किती आणली ₹2000, गुड्स ₹1000 अँड फर्निचर ₹2000. हे सगळं कॅपिटल म्हणून आलं म्हणून टू कॅपिटल अकाउंट. टोटल होते 5000. जेवढी रक्कम डेबिटला असेल तेवढीच रक्कम ही क्रेडिटला आली पाहिजे. नरेशन बीइंग कमांड्स द बिझनेस विथ, हे वरचे सगळे आयटम लिहून ठेवा. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन्स काय, परचेस गुड्स वर्थ ₹10,000. आता ₹10,000 माल खरेदी केला. आता माल म्हणजे काय, विक्री करण्याच्या उद्देशानं खरेदी केलेली वस्तू म्हणजेच त्याला आपण माल असं म्हणतो. कारण व्यावसायिक आहे. समजा उदाहरणार्थ कॉम्प्युटर विक्रीचा व्यवसाय आहे. मग कॉम्प्युटर खरेदी करणं म्हणजे माल खरेदी करणे. आणि कापड दुकानचा व्यवसाय आहे आणि त्याच्यामध्ये जर समजा कॉम्प्युटर आणायचा असेल तर कॉम्प्युटर म्हणजेच फक्त संपत्तीची खरेदी होय. तर विक्री करण्याच्या उद्देशानं जो माल खरेदी केला जातो त्याला परचेस असं म्हणायचं. म्हणून परचेस गुड्स वर्थ ₹10,000. म्हणून नेक्स्ट एंट्री, परचेस अकाउंट DR टू कॅश अकाउंट. आता माल खरेदी केला, माल देखील आपली काय संपत्ती आहे. कॅश देऊ लागलो, कॅश देखील आपली काय संपत्ती आहे, रिअल अकाउंट. येणाऱ्या संपत्तीचे खाते डेबिट व्हॉट्स कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणून खरेदी खाते नावे, रोख खाते जमा, त्यालाच आपण परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट असं म्हणायचं. ₹10,000. नरेशन बीइंग गुड्स परचेस्ड ऑन कॅश. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे परचेस्ड गुड्स फ्रॉम रवी ऑन क्रेडिट ₹5,000. आता माल खरेदी केला कोणाकडून, रवीकडून. कसा घेतला, उधारीने. म्हणून या ठिकाणी वस्तू आलेत म्हणून रिअल अकाउंट, परचेस अकाउंट DR होईल. लाभ देणारा कोण, रवी आहे म्हणून पर्सनल अकाउंटच्या नियमाप्रमाणे लाभ देणाऱ्याचे खाते जमा करा. म्हणून काय होईल नोंद, परचेस अकाउंट परचेस अकाउंट
DR टू रवी अकाउंट 5,000 रुपये. नरेशन being purchase the goods on credit. Next transactions purchased on credit from Sunil ₹10,000 at 5% ट्रेड डिस्काउंट. आता सुनील कडून 10,000 रुपयाचा माल खरेदी केला, तेही उधारीनं, आणि सुनीलनं 5% ट्रेड डिस्काउंट दिलंय. आता ट्रेड डिस्काउंट म्हणजेच काय तर व्यापारी सूट. व्यापारी सूट का दिली जाते की ग्राहकानं जास्तीत जास्त माल खरेदी करावा म्हणून व्यापाऱ्यांनी सूट देतात. जास्तीत जास्त ग्राहकांनी माल खरेदी करावा आणि या सूटचा परिणाम नफा तोट्यावर होत नाही, कारण ही जे आपली किंमत आपल्याला प्राइस लिस्टवर ठेवलेली असते ते जास्तीची किंमत लावून ठेवतात आणि त्याच्यातून ती रक्कम मायनस करून आपल्याला तेवढ्याच रुपयाचा माल खरेदी केला असं वाटते. ग्राहक आकर्षित व्हावं म्हणून डिस्काउंट दिलं जातं. ग्राहक जास्त माल खरेदी करावा म्हणून ही सूट देतात. या सुटीचा नफा तोट्यावर काहीच परिणाम होत नाही. म्हणून एंट्री करत असताना परचेस अकाउंट DR टू सुनील अकाउंट. सुनील्स अकाउंट. आता 10,000 रुपयाचा माल आहे, 5% ट्रेड डिस्काउंट असल्या कारणानं 10,000 5% मायनस करा. 10,000च्या 5% किती होतात 500 रुपये. 10,000 500 रुपये गेले, 9,500 रुपये राहिले, म्हणून 9,500 रुपयाचाच माल आपण खरेदी केलोत. नरेशन being purchase the goods on credit at 5% trade discount. Next transactions purchase the goods ₹5,000 at 10% CD. CD means cash discount. आता कॅश डिस्काउंट व्यापाऱ्याला कडून कशासाठी मिळते तर लवकरात लवकर ग्राहकांना पैसे द्यावेत म्हणून अशा प्रकारची सूट दिली जाते. ताबडतोब पैसे भेटावे म्हणून सूट देत. या सुटीचा मात्र परिणाम नफा तोट्यावर होतो, कारण लवकर पैसे द्यावे म्हणून सूट दिली जाते आणि ही सूट ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट दोन्ही जरी देत असताना पहिल्यांदा ट्रेड डिस्काउंट मायनस करतात आणि राहिलेल्या रकमेवर कॅश डिस्काउंट देतात. म्हणून या सुटीचा परिणाम मात्र नफा तोट्यावर होतो. तर या सुटीचा परिणाम नफा तोट्यावर होत असल्या कारणानं सेलरच्या दृष्टिकोनातून मात्र लॉस होतो. कॅश डिस्काउंटचा सेलरच्या दृष्टिकोनातून लॉस होतो आणि जे परचेसर असतो त्याच्या दृष्टिकोनातून मात्र प्रॉफिट होते. याचाच अर्थ विक्रेत्याला नुकसान होते आणि खरेदीदाराला लाभ होतो. तर आपल्याला या ठिकाणी काय सांगितलेलं होतं की परचेस गुड्स ₹5,000 at 10% कॅश डिस्काउंट. परचेस अकाउंट DR परचेस अकाउंट DR म्हणजेच डेबिट. आता खरेदी करणाऱ्याला काय होते म्हणून सांगितलं आपण लाभ होतो. लाभ झाले म्हणजे काय होते नॉमिनल अकाउंट क्रेडिट होते. म्हणून टू डिस्काउंट अकाउंट
आणि आपण किती पैसे देतो तर टू कॅश अकाउंट. आता डिस्काउंट आपल्याला मिळालेला आहे 500 रुपयाचं. आपण कॅश देऊ लागलोत 4,500 रुपये, म्हणून खरेदी होऊ लागली आपली 5,000 रुपयाची. परचेस अकाउंट DR 5,000 रुपये, टू डिस्काउंट अकाउंट 500 रुपये, टू कॅश अकाउंट 4,500 रुपये. नरेशन being purchased goods at 10% CD cash discount. Next transactions, deposited rupees 2,000 in the bank. आता बँकेमध्ये ठेव म्हणून ठेवली, आपण बँकेत पैसे भरलोत. बँक कोणत्या खात्याचा प्रकार आहे? पर्सनल अकाउंट, जे की लीगल पर्सन असं आपण म्हणालो होतो. बँकेला पैसा मिळतो आणि आपल्याजवळून काय जाते, म्हणजेच महेशकडून काय जाते? कॅश जाते. कॅश काय आहे? रिअल अकाउंट आहे, संपत्ती आहे. जाणारी संपत्ती खाते आपण जमा करतो, म्हणून लाभ घेणाऱ्याचे खाते नावे आणि जाणारी संपत्ती खाते जमा. याचाच अर्थ बँक अकाउंट DR टू कॅश अकाउंट. ₹2,000. Narration being cash deposited in the bank. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे आपल्याकडे परचेस्ड फर्निचर वर्थ ₹5,000. आता आपण फर्निचर खरेदी करायला लागलोत किंवा मशिनरी खरेदी करायला आलोत, बिल्डिंग खरेदी करालोत, लँड खरेदी करालोत, कॉम्प्युटर खरेदी करालोत, मोटार व्हेकल असो, शेअर्स असो, लूज टूल्स असो, कोणतीही संपत्ती खरेदी करत असताना येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे, जाणाऱ्या संपत्तीचे खाते जमा. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजेच आता आपल्याला या ठिकाणी ट्रान्झॅक्शन काय? परचेस्ड मशिनरी वर्थ ₹5,000. आपल्याला काय येते? येणारी संपत्ती मशिनरी. मशिनरी अकाउंट DR टू कॅश अकाउंट ₹5,000. being purchase machinery. आता या ठिकाणी काही म्हणून विचारू शकतात कधी बिल्डिंग, लँड, फर्निचर, कॉम्प्युटर, शेअर्स, मोटार व्हेकल, लूज टूल्स. शेअर्स मात्र खरेदी करत असताना आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण पाहतो, तर ज्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले त्या कंपनीचे शेअर्स अकाउंट म्हणून आपण डेबिट करायचं आणि त्याच्या मोबदल्यात आपला कॅश देतो म्हणून टू कॅश अकाउंट म्हणायचं. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे आपल्याकडे सोल्ड गुड्स वर्थ ₹10,000. आता माल विक्री करायला आलोत. माल म्हणजे संपत्ती, संपत्ती जाते, जाणारी संपत्ती खाते जमा, त्याच्या मोबदल्यात पैसा येतो, येणारी संपत्ती खाते नावे, म्हणून सोल्ड गुड्स वर्थ ₹10,000. आता वस्तू विकल्यामुळे काय येते? पैसा येतो, म्हणून कॅश अकाउंट
डेबिट टू सेल्स अकाउंट. सेल्स म्हणजे विक्री, रोख लेखा नावे, विक्री खाते जमा, कॅश अकाउंट दिया टू सेल्स अकाउंट 10,000 रुपये. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन्स. सोल्ड गुड्स वर्थ ₹5,000 टू राम. रामला 5,000 रुपयाचा माल विकला. लाभ घेणारा व्यक्ती राम आहे म्हणून राम अकाउंट DR. माल चाललाय म्हणून विक्री होऊ लागली. आता माल चाललाय, जाणारी संपत्ती, जाणाऱ्या संपत्तीचे खाते जमा करा म्हणून राम अकाउंट DR टू सेल्स अकाउंट. एंट्री होईल राम अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 5,000 रुपये. नरेशन. being sold goods to राम. आणि ज्या वेळेस एंट्रीज मध्ये नाव येते, आता रामला माल विकला याचाच अर्थ आपण उधारीनं माल विकलाय असं समजायचं. आणि हेच एंट्री रामला माल नगदीनं विकला असं ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस रामच्या नावाची गरज नाही. आपल्याला पैसा येतो आणि वस्तू जातात, त्यावेळेस मात्र कॅश अकाउंट DR टू सेल्स अकाउंट करावं. पण या ठिकाणी ऑन कॅश सांगितलेलं नाही आणि फक्त आपल्याला गुड्स सोल्ड टू राम असं सांगितलंय, म्हणजेच आपण क्रेडिटनं मालाची विक्री केलोत असंच गृहीत धरायचं. त्यावेळेस राम अकाउंट DR टू सेल्स अकाउंट म्हणून नोंद करावी. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन्स. सोल्ड गुड्स वर्थ ₹10,000 टू श्याम ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. आता ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट याविषयी अगोदरच आपण चर्चा केलेली आहे. ट्रेड डिस्काउंट फक्त तेवढी रक्कम मायनस करायची, त्याचा नफा तोटा खात्यावर परिणाम होत नाही. म्हणून आपण श्यामला 10,000 रुपये किमतीचा माल 10% ट्रेड डिस्काउंटनं आपण विक्री केलो, म्हणून लाभ घेणारा कोण आहे? श्याम आहे. म्हणून श्याम अकाउंट डेबिट 10,000 रुपयाचा माल होता, मायनस 10% ट्रेड डिस्काउंट 1,000 रुपये कमी होतात, म्हणून श्याम कडून आपल्याला फक्त 9,000 रुपयेच यायचे राहतात. म्हणून श्याम अकाउंट DR टू सेल्स अकाउंट 9,000 रुपये. नॅरेशन बीइंग. आता नॅरेशन लिहित असताना दिलेल्या प्रश्नातलं शॉर्ट करून जरी लिहिलं तरी चालते, कारण दिलेला प्रश्न ही नोंद कशाबद्दल आहे याचं कारण म्हणजेच नॅरेशन होय. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन्स. सोल्ड गुड्स वर्थ ₹5,000 ॲट 5% कॅश डिस्काउंट. आता कॅश डिस्काउंट कधी असते? ट्रेड डिस्काउंट मायनस केल्यानंतर. आता कॅश डिस्काउंट म्हणजेच काय की रोख सूट. आता रोख सुट्टीचा परिणाम नफा तोट्यावर होतो. माल विक्रेता असेल तर त्याला नुकसान होते आणि खरेदी करणाऱ्याला मात्र लाभ होतो. म्हणून आता आपण काय केलं? माल विकला. विकला म्हणजेच महेशनं माल विक्री केला. महेश हा विक्रेता आहे म्हणून महेशला नुकसान होते. म्हणून कॅश सोल्ड गुड्स वर्थ ₹5,000 ॲट 5% कॅश डिस्काउंट. कॅश अकाउंट डेबिट. आता किती रुपयाचा माल होता? 5,000 रुपयाचा माल होता. त्याच्यापैकी 5% डिस्काउंट म्हणजे 250 रुपये गेले. पैसे किती येतात महेशला? 4,750 रुपये मिळतात. महेशला नुकसान होते, नुकसानीचे खाते नावे करा म्हणून डिस्काउंट अकाउंट डेबिट 250 रुपये. आणि महेशच्या दुकानातून माल गेला किती रुपयाचा? तर त्याला लिहायचं टू सेल्स अकाउंट
₹5,000. नॅरेशन बिईंग जशास तसं प्रश्न लिहून काढा. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन्स. बारो ₹2,000 फ्रॉम किशोर. बारो म्हणजे कर्ज घेणे, उसने घेणे, म्हणजे दुसऱ्याकडून पैसे घेणे. महेशनं पैसे कमी पडले असतील व्यवसायामध्ये म्हणून किशोरकडून कर्ज घेतलं. आता कर्ज घेतलं म्हणजे पैसा आला आणि कोणाकडून आला? लाभ देणारा कोण? किशोर. म्हणून एंट्री काय होईल? कॅश अकाउंट DR डेबिट टू किशोर्स लोन अकाउंट. ₹2,000. नरेशन बिईंग नेक्स्ट ट्रान्झॅक्शन्स. पेड फॉर सॅलरी ₹500. आता वेतनाचे दिले ₹500. आता वेतन कशाला म्हणावं? महिनाभर काम केल्यानंतर जो मोबदला दिला जाते त्याला सॅलरी म्हणावं. दररोज काम करून दिला जातो मोबदला त्याला वेजेस म्हणावं. मग आपल्याला हे काय झालं? वेजेस देणं, सॅलरी देणं म्हणजेच खर्च झाला. आता खर्च झाला म्हणजेच काय होईल? नॉमिनल अकाउंटच्या नियमाप्रमाणे खर्च किंवा नुकसान झाल्यास नावे करा. म्हणून आपल्याला वेजेस देणं काय, सॅलरी देणं काय, प्रिंटिंग अँड स्टेशनरी देणं काय, इन्कम टॅक्स, कॅरेज, रिपेअर, ऑक्ट्राय, टॅक्स, ऑडिट फीस, इंटरेस्ट, ट्रेड डिस्काउंट, रॉयल्टी, बँक चार्जेस, ॲडव्हर्टाइजमेंट, रेंट, इन्शुरन्स प्रीमियम याबद्दल रक्कम दिली असं सांगतात. ज्याच्याबद्दल रक्कम दिली, ज्या खर्चाची रक्कम दिली तो खर्च खाते नावे करा, डेबिट करा आणि पैसा चालला म्हणून टू कॅश अकाउंट म्हणा. तर या ठिकाणी काय होईल? पेड फॉर सॅलरी ₹500 म्हणजेच एंट्री काय होईल? खर्चाचं नाव काय? सॅलरी. म्हणून सॅलरी अकाउंट DR टू कॅश अकाउंट $500. नरेशन being paid for salary. मग आता तुम्हाला कोणताही खर्च देऊ बरं काय, त्या खर्चाचं खातं डेबिट करा आणि टू कॅश अकाउंट म्हणून लिहा. मग ते इलेक्ट्रिसिटी बिल का राहत नाही? इलेक्ट्रिसिटी बिल अकाउंट, ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी बिल दिलं म्हटलं ते इलेक्ट्रिसिटी अकाउंट बिल अकाउंट DR टू कॅश अकाउंट अशी नोंद करायची. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन्स. रेंट पेड टू लँडलॉर्ड. आता घर मालकाला म्हणजे भूस्वामीला किरायाबद्दल ₹1,000 दिले. आता आपण कशाबद्दल दिलोत? किराया म्हणून दिलोत. म्हणून मालकाला देणं काय, मालकाच्या घरच्या लोकांना देणं काय, आपणाला काही संबंध नाही, मालकाचं नाव या ठिकाणी येत नाही. तुमचा खर्च झाला भाडं देण्यासाठी म्हणून रेंट अकाउंट DR टू कॅश अकाउंट लिहावं. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट ₹1,000. नरेशन being rent paid to landlord. नेक्स्ट. रिसिव्ड कमिशन ₹1,000. आता कमिशन मिळालं. कमिशन मिळालं म्हणजे काय झालं? उत्पन्न. उत्पन्न कोणत्या खात्याचा प्रकार? नॉमिनल अकाउंट. उत्पन्नाचं खातं काय करावं? क्रेडिट करावं. मग आता तुम्हाला कशाची पैसे मिळेल? जे उत्पन्न म्हणून तुम्हाला भेटल. आता उत्पन्नामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं चर्चा करत असताना, कमिशन आहे, डिस्काउंट आहे, इंटरेस्ट आहे,
रेंट आहे, डिव्हिडंड आहे, हे सगळं तुम्हाला मिळणारं असेल तर मिळणारं खातं क्रेडिट करावं, त्याच्या मोबदल्यात पैसा येतो म्हणून कॅश अकाउंट डेबिट करा. म्हणून लिहित असताना काय लिहा, कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट. आता कमिशन मिळाले म्हणजे की टू कमिशन अकाउंट, इंटरेस्ट मिळाले की टू इंटरेस्ट अकाउंट, टू रेंट मिळाले म्हणजे की टू रेंट अकाउंट, डिव्हिडंड मिळाले म्हणजे टू डिव्हिडंड अकाउंट. जे काही प्रश्नामध्ये सांगतात ते मिळालेलं उत्पन्न खातं क्रेडिट करावं आणि कॅश अकाउंट डेबिट करावं. 1000 रुपीज. नरेशन being commission received. Next, paid cash to Ravi rupees 4,500 who allowed us discount rupees 500. आता रवीला 4,500 रुपये दिलोत, रवीनं 500 रुपयाची सूट दिलाय. महेश आणि रवी या दोघांमध्ये व्यवहार झाला आणि रवीचे पैसे द्यायचा होता कोण, महेश ना. मग रवीला 4,500 रुपये दिला आणि रवीनं महेशला 500 रुपयाची सूट दिला. म्हणून महेशला फायदा झाला 500 रुपयाचा आणि रवीला 5,000 रुपये द्यायचे होते आणि रवीला किती द्यावं लागलेत फक्त पैसे. मग महेशनं रवीला दिलाय 4,500 रुपये. तर या ठिकाणी एंट्री काय होईल, रवी अकाउंट DR डेबिट टू डिस्काउंट मिळालं, महेशला फायदा झाला, टू डिस्काउंट अकाउंट $500. पैसे किती दिले तर पेड टू रवी टू कॅश अकाउंट 4,500 रुपये. 4,500 रुपये दिले, 500 रुपयाची सूट मिळाली म्हणजेच रवीचं खातं 5,000 रुपये येईल. रवी अकाउंट DR 5,000, डिस्काउंट टू डिस्काउंट अकाउंट 500 रुपये, टू कॅश अकाउंट 4,500 रुपये. नरेशन बिंग जे प्रश्नात सांगितलेले आहेत जशाच तसं प्रश्न लिहून करा, काही प्रॉब्लेम नाही. किंवा शॉर्ट करता येत असेल तर शॉर्ट मध्ये करा. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन्स, तारीख 18 दिलेली. कॅश रिसिव्ड फ्रॉम राम 4,800 रुपये, अलाउड हिज डिस्काउंट कॅश डिस्काउंट ₹200. आता राम आणि महेश मध्ये व्यवहार घडलेला होता. राम कडून 4,800 रुपये मिळालेत आणि 200 रुपयाची सूट दिली. आता कोण सूट दिलाय, महेशनं सूट दिलाय. म्हणून महेशचं काय झालं, नुकसान झालं आणि महेशला फक्त 4,800 रुपये मिळालेत. म्हणून लिहायचं कॅश अकाउंट DR डेबिट, कॅश रिसिव्ड म्हणजे कॅश आली, कॅश अकाउंट डेबिट, सूट दिलेले असल्या कारणाने नुकसान झाले, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू राम अकाउंट. आता कॅश किती द्यावं लागली, 4,800 रुपये सॉरी मिळाली. कॅश रिसिव्ड म्हणजे कॅश किती 4,800 रुपये मिळाले, डिस्काउंट 200 रुपये म्हणजे रामचं अकाउंट 5,000 रुपये. कॅश रिसिव्ड फ्रॉम राम कडून पैसा आला म्हणून कॅश अकाउंट DR, लाभ देणारा राम आहे आणि डिस्काउंट आपल्याला महेशला नुकसान झालंय म्हणून कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू राम अकाउंट. नॅरेशन बिंग जे काही वाक्य असेल ते लिहून ठेवा. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन्स काय, गुड्स टेकन बाय महेश
फॉर हिज पर्सनल यूज ₹500. आता व्यवसायातून काय केलं आपण? माल घेतला स्वतःच्या उपयोगासाठी पैसे काढले किंवा माल काढला, त्याला उचल घेतली असं म्हणतो, त्याला म्हणतो आहरण केलं, त्यालाच म्हणतो आपण ड्रायव्हिंग. आता वस्तू उचलल्या तरी ड्रायव्हिंग होते आणि कॅश जरी काढली तरी ड्रायव्हिंग होते, म्हणून उचल खाते नावे होते ड्रायव्हिंग अकाउंट. DR. 2. Goods withdrawn by proprietor's account. Goods withdraw by proprietor's account. किंवा टू गुड्स अकाउंट लिहिलं तर देखील चालते, कारण ड्रायव्हिंग अकाउंट DR टू गुड्स अकाउंट म्हणजेच परचेसमधून देखील मायनस देखील करतात ड्रायव्हिंगची रक्कम ₹500. नॅरेशन बिंग जायते. लास्ट एंट्री तुम्हाला ट्रान्झॅक्शन काय सांगितलेलं आहे पहा बरं. कॅश विथड्रॉ फ्रॉम बँक फॉर पर्सनल यूज. स्वतःच्या उपयोगासाठी बँकेतून ₹200 काढलेत. कुठून? बँकेतून. दुकानातून कॅशमधून काढला असेल तर दुकानातून पैसे गेले म्हणून ड्रायव्हिंग अकाउंट DR टू कॅश अकाउंट. बँकेतून उचलले, पैसा बँकेतून आला, लाभ दिलाय बँकेनं, म्हणून ड्रायव्हिंग अकाउंट DR टू बँक अकाउंट. टू बँक अकाउंट ₹200. आता कधी कधी अशाच ठिकाणी ड्रायव्हिंगच्या ठिकाणी आपल्याला एंट्री विचारतात की बाबा व्यवसायातून स्वतःच्या जीवन विम्याचा हप्ता भरला, LIC प्रीमियम भरलं, शाळेच्या फीस भरली मुलांच्या शिक्षणाची, व्यवसायातूनच पैसे काढले तर त्याला आपण उचल म्हणतो. त्यावेळेस आपण ड्रायव्हिंग अकाउंट डेबिट करावं. नॅरेशन बिंग. आणि डेबिट आणि क्रेडिट बाजूची बेरीज सारखी येते. सगळे ट्रान्झॅक्शन संपल्यानंतर दोन्ही साईडची बेरीज करावी. दोन्ही साईडची बेरीज ही सारखीच येते. आणि कधी क्रेडिट ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस मात्र टू या शब्दापासून लिहावं. आणि डेबिटची जी रक्कम आपल्याला एंट्री केलेली असते तर वरच्या लाईन मधले, डेबिटच्या लाईन मधले सुरुवातीचे 2 ते 3 शब्द सोडून, म्हणजे थोडं अंतर सोडून टू लिहायला सुरुवात करावी. आणि आपण नोंद म्हणताना काय म्हणतो? ड्रायव्हिंग अकाउंट डेबिटेड टू बँक अकाउंट, किंवा आपण म्हणतो की ड्रायव्हिंग अकाउंट डेबिट बँक अकाउंट क्रेडिट होते, कारण लाभ देणारं बँक आहे म्हणून बँक अकाउंट क्रेडिट होते म्हणतो. क्रेडिट म्हणजेच टू असं वापरावं जर्नल एंट्रीज करत असताना. म्हणून आपण नोंद इथे केली होती की ड्रायव्हिंग अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट म्हणून.